आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आज संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक हे मांडलं जाणार आहे. लोकसभेत आज हे विधेयक पटलावर मांडलं जाईल. संसदेचं विशेष अधिवेशन याकरता बोलावण्यात आलेलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणासंदर्भात हे विधेयक आहे. 3 महत्त्वाची विधेयकं खरं तर मांडली जाणार आहेत. नारी शक्ती विधेयक 3 दिवस संसदेत मांडलं जाईल, यावर चर्चा होणार आहे. महिला आरक्षणासंदर्भात हे विधेयक, नारी शक्ती वंदन विधेयक हे मांडलं जाणार आहे, ज्या विधेयकाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. नारी शक्तीचं भवितव्य इंडिया आघाडीतील एकजुटीवर आहे. घटना दुरुस्तीला विरोध करण्याचा इंडिया आघाडीचा निर्णय आहे. मतदारसंघ फेररचनेशी महिला आरक्षण जोडणाऱ्या घटना दुरुस्तीला विरोध केला जातोय. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून. मीनाक्षी, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा, सगळ्यांच्याच नजरा या संसदेच्या विशेष अधिवेशनाकडे आणि मवियाच्या भूमिकेकडे सुद्धा, कारण नारी शक्ती वंदन विधेयक हे आता मांडलं जाणार आहे आज. निश्चितच खरं तर मतदारसंघांची पुनर्रचना असेल किंवा महिला आरक्षण असेल, उत्तर व दक्षिण भारतात जे संतुलन आहे ते ठेवणं, या तिन्ही गोष्टी प्रामुख्याने जे आहे ते साध्य करण्यासाठी संसदेचं आजपासून खऱ्या अर्थानं हे अधिवेशन सुरू होत आहे. खरं तर 16 एप्रिल ते 18 एप्रिल दरम्यान हे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि याच अधिवेशनामध्ये 3 विधेयकं जी आहेत ती सादर केली जाणार आहेत. प्रामुख्यानं पाहिलं तर लागवी महिलांना एक 33% आरक्षण देण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या 2023 मध्ये जी घटना आहे ती दुरुस्तीत करण्यात आली होती. परंतु महिला आरक्षण लागू करणं हे जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघामध्ये जी पुनर्रचना आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर कायदा लागू झाल्यानंतर शक्य होतं आणि त्यासाठीच आता केंद्र सरकारने महिलांना लोकसभेमध्ये व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये 33% आरक्षण लागू करण्यासाठी ही घटना जी आहे ती दुरुस्तीत करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. तर संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या या सगळ्यात 48 तासाआधी खासदारांच्या पोर्टलवरती त्या तिन्ही विधेयके जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर लोकसभेची सदस्य संख्या जी आहे ती सध्या 543 आहे, पण मात्र 131व्या घटनेच्या दुरुस्तीचे विधेयक जर मंजूर झाले तर लोकसभेची सदस्य संख्या जी आहे ती 850 पर्यंत म्हणजे जवळपास 850 होईल. आणि सध्या संविधानानुसार जर आपण पाहिलं तर लोकसभेची जी सदस्य संख्या जी आहे ती 550 आहे आणि लोकसभेत जर विधेयक मंजूर झालं तर मग राज्यामध्ये जे काय निवडून येणारे खासदारांची संख्या आहे ती 815 असेल. तर केंद्रशासित जे आहे त्यामध्ये प्रदेशांमधून जर निवडून येणारे खासदारांची संख्या 35 असेल. याचाच अर्थ जे आहे ते भौगोलिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर लोकसभा मतदारसंघ जे आहे ते छोटे होतील. त्यामुळे आजचा दिवस हा प्रामुख्याने महत्त्वाचा आहे. काय होतं आजच्या दिवसाला हे याकडे देखील सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. लागवी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.